विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील 5व्या उदाहरणापर्यंतची सोल्युशन पाहिली. हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो कुठल्या टॉपिकशी रिलेटेड आहे? द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP मधील पहिल्या n पदांची बेरीज काढणे. त्यासाठीचं सूत्र आहे, त्यासाठीचं फॉर्म्युला आहे SL इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू इन ब्रॅकेट 2a प्लस in a small bracket n minus 1 into d. Here a is the first term, d is the common factor. Then today we have to see the remaining some examples in this practice set 3.3. So you write example number 6. Sum of first 55 terms in an AP is 3300, comma find its 28th term. Sum of first 55 terms in an AP is 3300, find its 28th term. पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा हा प्रश्न. एखाद्या AP मधील काही विशिष्ट पदांची बेरीज दिलेली असते आणि त्याच AP मधील आपल्याला एखाद्या क्रमांकाचं पद काढायला सांगितलं जातं. आता एका AP मधील पहिल्या किती पदांची बेरीज दिली? पहिल्या 55 पदांची बेरीज दिली आणि त्याच AP मधील आपल्याला 28व्या क्रमांकाचं पद काढायला सांगितलं. सो इन दिस प्रॉब्लेम व्हॉट आर गिवन? द सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज गिवन. द सम ऑफ दॅट फर्स्ट 55 टर्म्स इज 3300. देन वी हॅव टू फाइंड द 28th टर्म ऑफ दॅट सेम AP. यावर आपल्या त्याच AP मधील 28व्या क्रमांकाचं पद काढायला सांगितलं. देन राईट द सोल्युशन. So here n means 55. पहिल्या किती पदांची बेरीज दिली? 55 पदांची. मग इथे n ची किंमत काय होईल? 55. आता पहिल्या 55 पदांची बेरीज लिहायची कशी? S55. S55 means the sum of first 55 terms is given 3300. Then what we have to find out? The 28th term of that AP. So 28, T28 is equal to question mark. So this is our data. Then using this formula for finding the sum of first n terms, SN is equal to n upon 2 into in bracket 2a plus in a small bracket n minus 1 into d. या सूत्राचा आपल्याला वापर करायचा. टार्गेट काय हे लक्षात आले ना? 28व्या क्रमांकाचं पद काढायचं. आता 28व्या क्रमांकाचं पद A आणि D च्या स्वरूपामध्ये काय असतं? त्या 28व्या क्रमांकाचं पद A आणि D च्या स्वरूपामध्ये A आधी किती D? स्वतः D असतं ना. म्हणजे आपल्याला या फॉर्म्युल्यावरून ज्या काही कंडिशन दिल्या त्याचा वापर करून त्याचा अप्लाय करून A plus 27D ची किंमत काढायची. A plus 27D means which number of term? 28th term. हे झालं आपलं टार्गेट. Then put the some values from this data. The value of n is 55. So S55 is equal to, again n upon 2 means 55 upon 2 into in bracket 2a plus in a small bracket n minus 1 means again the value of n is 55 minus 1 into d whole bracket close. Then what is the value of S55? The value of S55 is 3300. Then put this value 3300 is equal to 55 upon 2 into in bracket 2a plus 55 minus 1 means 54 into d. 55 मधून 1 मायनस झाला, 54 गुणिले d जसं असतं तसे. आता 55 भागिले 2 आणि ब्रॅकेटमध्ये कसा संबंध असतो गुणाकाराचा? आता 55 आणि 2, 55 दोन्ही भाग जात नाही. मग 55 आणि 2 आपण या दोन्ही एक्सप्रेशन्स डाव्या बाजूला घेऊ. 3300 हे 2 कुठे येतील? गुणाकारामध्ये. तर 55 कुठे जातील? भागाकारामध्ये. 55 upon 2 get in left, 2 in multiplication and 55 in division. Then simplest it's आकार 5 55, आकार 3 33,
शून्याला शून्य, 5 7 30, 5 0 0. किती गुणिले किती? 7 गुणिले 2 बरोबर काय शिल्लक? 2a plus 54d. Okay? So 60 into 2 is 120. E is equal to 2a plus 54d. 120 बरोबर काय मिळवलं आपण? 2a अधिक 54d. टार्गेट काय आपल्याला a आणि d कशामध्ये कन्वर्ट करायचं? a plus 27d मध्ये कन्वर्ट करायचं. a plus 27d means 28th term of that AP. आता इथं 3 एकूण पद आहेत. 120 आहे, 2a आहे आणि 54d आहे. तिन्ही टर्म मध्ये लहानात लहान कोएफिशियंट कोणता आहे? 2. दोन्ही भाग जातो का 120 ला? या दोन्ही 2 ला सुद्धा भाग जातो, या दोन्ही 54 ला सुद्धा भाग जातो. तर डिवाइड बाय 2, 2 ने भागून. एखाद्या इक्वेशनला एखाद्या पदाने भागणे म्हणजे त्या इक्वेशन मध्ये जेवढी पद आहेत तेवढ्या पदाला भागणे. 120 अपॉन 2 E is equal to 2a upon 2 plus again 54d upon 2. So 2 over the 2, 2 6 is 0, 2 0 is 0. So 2 2 get cancelled, 2 2 is 4, 2 7 is 14. Then what is remain? 60. E is equal to a plus how many d? 27d. 60 is equal to a plus 27d. But 28 term e is equal to also how many? a plus 27d. पण 28व्या क्रमांकाचं पद म्हणजेच काय असतं? a अधिक 27d. Suppose this is equation number 1 and this is equation number 2. Then from equation 1 and 2, from equation 1 and 2. Equation 1 कशाची किंमत किती आहे? a plus 27d ची किंमत 7 आहे का? आता याच a plus 27d ची किंमत म्हणजे कुण्या क्रमांकाचं पद आहे? 28व्या क्रमांकाचं पद आहे. मग 1 आणि 2 वरून काय लिहिता येईल आपल्या? कितव्या क्रमांकाचं पद कोणतं असेल? 28व्या क्रमांकाचं पद कोणतं असेल? दॅट इज T28 is equal to 60. T28 is equal to 60 means the 28th term of that AP will be 60. So this is our answer in detail. The 28th term of that AP, the 28th term of that AP will be 60. त्या AP मधील 28व्या क्रमांकाचे पद 60 असेल. तर हे होतं उदाहरण क्रमांक 6 प्रॅक्टिस 3.3 मध्ये. त्यानंतर थोडेसे वेगळ्या स्वरूपाची उदाहरणं आपल्याला याच प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेली आहेत. आता ते उदाहरण प्रत्यक्ष सुरू करणे अगोदर त्या उदाहरणाशी रिलेटेड अगदी एक छोटा मुद्दा आहे तो क्लिअर करून घेऊ आपण. त्या मुद्द्याचं नाव आहे पर्टिक्युलर टर्म्स इन अन AP. पर्टिक्युलर टर्म्स इन अन AP. AP मधील काही विशिष्ट पद जी A आणि D च्या स्वरूपामध्ये असतात. AP चा जनरल फॉर्म काय आहे आपला? A, A plus D, A plus 2D. A, A plus D, A plus 2D, dot dot dot, A plus in bracket n minus 1 into D is the general representation of a AP. Here A is the first term, A plus D is the second term, A plus 2D is the third term. Then what is fourth term? A plus 3D. What is fifth term? A plus 4D. What is 10th term? A plus 9D. And A plus in bracket n minus 1 into D is the nth term. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या प्रिव्हियस टॉपिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे. तसं एखाद्या
ए पीमधील जी पर्टिक्युलर टर्म्स असतात ती आता कशी घ्यायची असतात बरं का. प्रत्येक पुढचं येणारं पद कॉमन डिफरन्स ॲड होऊन येत असतं. प्रत्येक पुढचं येणारं पद हे काय मागच्या पदामध्ये ॲड होऊन येतं, कॉमन डिफरन्स. जसं का 2, 4, 6, 8 आहे का नाही. 4 मध्ये 2 मिळवले 6 यायले, 6 मध्ये 2 मिळवले 8 यायले, याप्रमाणे. तसेच ए म्हणजे पहिलं पद, ए प्लस डी म्हणजे दुसरं पद, ए प्लस 2d म्हणजे तिसरं पद, आणि ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी मीन्स nth टर्म किंवा tn असं म्हणतो. तसं आपल्याला त्या ए पीमधील जर त्या उदाहरणामध्ये ॲज्युम दॅट गृहीत धरा असं नाही जर दिलं तर आपल्याला त्या ए पीमधील काही ज्या कंडिशन दिल्या त्या कंडिशनचा वापर करून आपल्याला काही विशिष्ट टर्म्स फाइंड आउट करायचे असतात. त्या करत असताना नेमकी आता ती टर्म्स कशी घ्यायची. आता हे ए प्लस डी, ए प्लस 2d घेतलं का. लेट फर्स्ट टर्म इज ए प्लस डी. समजा पहिलं पद आपण ए प्लस डी घेतलं तर दुसरं काय होणार, ए प्लस 2d होणार. तिसरं काय होणार, ए प्लस 3d. लक्षात आले ना हा क्रम. समजा पहिलं पद आपण ए प्लस डी घेतलं तर दुसरं काय होणार, ए प्लस 2d होणार. लक्षात आले, कळायले का. इफ लेट फर्स्ट टर्म जर आपण ए मायनस डी घेतलं, फर्स्ट टर्म जर ए मायनस डी घेतलं तर सेकंड टर्म काय होईल, ए होईल. थर्ड टर्म काय होईल, ए प्लस डी होईल. फोर्थ टर्म काय होईल, ए प्लस 2d होईल. लक्षात आहे ना, कळायले का. तर ही आहे पर्टिक्युलर टर्म्स इन अँड ए पी. तसा हा पहिला मुद्दा होता आपल्या सुरुवात अगोदरच्या सिलेबसमध्ये, पण इथं तेवढंसा हा डीपमध्ये हा टॉपिक दिला नाही. आता त्या उदाहरणामध्ये जे काही आपल्याला कंडिशन दिल्या आणि ज्या काही सूचना आहेत अशा पद्धतीची टर्म्स तुम्ही कन्सिडर करा म्हणून त्याप्रमाणे आपण तीच घेऊन आपण ते उदाहरण सॉल्व करू. तर क्वेश्चन नंबर 7 इन प्रॅक्टिस सेट 3.3. In an AP, sum of three consecutive terms is a 27. And their product and their TSEIR and their product is 504. Their product is 504. Comma, find the terms. In bracket, assume that three consecutive terms in AP are A minus B, comma A and A plus B. आपल्याला कंसामध्ये अशा प्रकारची सूचना दिली आहे की ती जी 3 टर्म्स आहेत कॉन्सिक्युटिव्ह क्रमागत पद असणारी ती ए मायनस बी, ए आणि ए प्लस बी अशा प्रकारची घ्यायची. ए मायनस डी म्हणजे पहिलं पद, ए म्हणजे दुसरं पद, ए अधिक डी म्हणजे तिसरं पद. राईट द सोल्युशन. That three consecutive terms in an AP are A minus B, comma A, comma A plus B. त्या एपीमधील 3 क्रमागत पदं कोणती आपण घ्यायला सांगितली होती ती घेतली. ए मायनस डी, कॉमा ए, कॉमा ए प्लस बी. ए मायनस डी मीन्स विच टर्म, फर्स्ट टर्म. ए मीन्स सेकंड टर्म and A plus B means third term. Okay. Then in this question there are 2 conditions are given, in which first condition is the sum of that 3 consecutive terms is 27, and second condition is the product of that 3 consecutive terms is 504. या उदाहरणामध्ये 2 अटी दिल्या. त्याची पहिली अट आहे की 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे आणि दुसऱ्या अटीमध्ये याच 3 क्रमागत पदांचा गुणाकार 504 आहे.
A minus D is the first term, A is the second term, A plus D is the third term. Then two conditions are given, in which first condition is these sum of these three terms is 27, and second condition the product of these three terms is 504. From these two conditions we have to find the values of A and D. याच्या दोन कंडिशन दिल्या, या दोन कंडिशनवरून आपल्याला ए आणि डीच्या किमती काढायच्या असतात आणि त्या सहजपणे निघतात. आणि काढलेल्या किमती ए आणि डीच्या पुन्हा त्या पहिल्या पद म्हणजे ए आणि डी मध्ये ठेवून टाकायची, ते आपलं पहिलं पद होईल. त्याच्यानंतर दुसरं पद म्हणजे एची किंमत, तिसरं म्हणजे ए प्लस डी. बाय गिवन फर्स्ट कंडिशन, बाय गिवन फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीवरून. So which is first condition is given, the sum of these three consecutive terms is 27. Which are that three consecutive terms? A minus D is the first term, plus A is the second term, plus A plus D is the third term, is equal to 27. तिन्ही पदांची बेरीज केली, बेरजेमध्ये काही बदल होणार नाही, जशी पद आहे तशी राहणार. A minus D plus A plus A plus D बरोबर किती 27. Then minus D plus D get cancelled. Then A plus A, how many? 3A is equal to 27. तीन ए कुठून आले? A अधिक A किती A? 3A बरोबर किती 27. Then we have to find the value of A. A is equal to 27 upon 3. गुणाकाराचे कुठे गेले भागाकार? 3 1 3, 3 9 27. Therefore the value of A is equal to 9. We have to find the value of A. Then next we have to find the value of D from the second condition. पहिल्या कंडिशन वरून आपण A ची किंमत काढली. आता दुसऱ्या कंडिशन वरून आपोआपच कशाची मिळणार आपल्याला? D ची मिळणार. बाय गिवन सेकंड कंडिशन, बाय गिवन सेकंड कंडिशन, which is second conditions in the given example? The product of that three consecutive term is 504. Which is first term? A minus D. Product आहे, गुणाकार आहे. एकापेक्षा जास्त पद आली की आपण स्मॉल ब्रॅकेट अप्लाय करतो, वापरतो. Into second term is A, into third term is A plus D is equal to 504. Okay? Then put the value of A. Just we have to find out. आता इथं या कंडिशन मध्ये आपण काढलेली एची किंमत इथं पुटअप करायची. A minus D means 9 minus D. The value of A is 9. इथं ठेवून टाकायची. Into A means 9. Into A plus D means 9 plus D. D is equal to 504. इथं डावीकडे तिन्ही पदांचा गुणाकार आहे. Put in left side these two brackets. 9 minus D into 9 plus D is equal to 504. आता हे गुणाकाराचे 9 कुठे येतील? भागाकारामध्ये. ओके, 9 1 9 9 5 45, 5 उरले, 9 सकी 54. 9 minus D into 9 plus D is equal to 56. Solve these two brackets. These two brackets have same two terms. Using which identity? A plus D into A minus D. Sorry, A plus B into A minus B is equal to, what is the product of that two brackets? A square minus B square. Here A means 9 and B means D. So A minus B into A plus B. A square minus B square. Here which square? 9 square minus D square is equal to 56. The square of 9 is 81 minus D square is equal to 56. 81 is the square of 9 minus D square is equal to 56. Then minus D square is equal to 56. Then plus 81, get in right minus 81. So minus D square
E is equal to 56 minus 81 is 25. Who is 25? Minus 25. Both side minus minus plus. Then d square is equal to 25. Therefore, 25 is the square of 5. Who is 5? Plus 5, also minus 5. Any perfect square have two square roots, positive and negative. Because the square of 5 is 25. Also the square of minus 5 is 25. Then the square root of 25 are plus minus 5. These are the two values of d. इथं d च्या आपल्याला दोन किमती मिळाल्या, एक प्लस 5 आणि दुसरी मायनस 5. Then next lastly we have to find that three consecutive terms. Which is first term? A minus d. Are you? Yes, we have to find out the values of A and D. The value of A is unique, that is 9, and but value of D are 2, plus 5 and minus 5. Then first number one, put A is equal to 9 and now D is equal to 5. A ची किंमत 9 एकच आहे, मात्र D च्या 2 आहेत. 2 असल्यामुळे सुरुवातीला आपण D ची किंमत प्लस घेऊ, त्यानंतर मग मायनस घेऊ. Then which is first term T1? A minus D is equal to, A means the value of A is 9 minus the value of D is 5. 9 minus 5 is equal to 4. So 4 is the first term of the AP. Then which is second term? T2 is equal to A. That is the value of A is 9. So 9 is the second term. Then third, T3 is equal to A plus D, which is third term. A plus D is the third term. Again put the value of A and D. So 9 plus 5 is equal to 14. So which are that three consecutive terms? 4, 9 and 14. When the value of D is 5, but the values are D 2's, plus 5 and minus 5. Then number 2, put again A is equal to 9, but D is equal to minus 5. So again first T1 is equal to, पुन्हा T1 म्हणजे काय? A minus D आहे का? फक्त इथे D ची किंमत तेवढी वेगळी राहणार. A minus D. 9 minus the value of D is minus 5. So that is equal to 9 minus into minus plus 5 is equal to 14. When the value of D is minus 5, then the first term of that AP is 14. Okay? D ची किंमत minus 5 घेतल्यानंतर त्या AP मध्ये पहिलं पद काय मिळाले आपल्याला? 14. And second T2 is equal to 8, is equal to 9. Second term is same, 9. Now third term, A plus D, again 9 plus in bracket minus 5, so that is equal to 9 plus into minus 5 is equal to 4. So 4 is the third term of that AP. Then last right answer in detail. That three consecutive terms of an AP, that three consecutive terms of an AP will be 4, 9, 14 or 14, 9, 4. 14, 9, 4. हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण. आपल्याला ए आणि डी मधील काही टर्म्स अशा प्रकारची ॲज्युम द्या कन्सिडर करावी लागतात किंवा दिलेली असतात. तर क्वेश्चन नंबर 8 बिलकुल यासारखं आहे आणि ती 4 पदं काढायची तर आपल्याला ती कशी घ्यायची हे सुद्धा दिलेली आहेत. त्यामध्ये 2 कंडिशन आहेत, त्या दोन्ही कंडिशनचा वापर करा आणि ती 4 पदं तुम्ही काढायचा प्रयत्न करा. Then now last question in this practice set is question number 9.
किती मिळाले? क्वेश्चन नंबर 9. If the ninth term of an AP is 0, if the ninth term of an AP is 0, then show that the 29th term is twice the 19th term. Then show that the 29th term is twice the 19th term. उदाहरणाचा अर्थ आपल्या समज भाषेमध्ये समजायला का लक्षात यायला आहे? इथं काय काय दिलं? एका AP मधील पुण्या क्रमांकाचं पद 0 आहे, 9व्या क्रमांकाचं पद 0 आहे. यावरूनच यावरून शो दॅट सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं? की त्याच AP मधील 29व्या क्रमांकाचं पद हे 19व्या क्रमांकाच्या पदाच्या ट्वाईस म्हणजे किती आहे? दुप्पट आहे. हे आपल्याला दाखवायचं किंवा सिद्ध करायचं. काय दिले आणि नेमकं काय सिद्ध करायचं? या दोन्ही बाबी लक्षामध्ये आल्या. 9व्या क्रमांकाचं पद 0 आहे हे दिले आणि त्याच AP मधील 29व्या क्रमांकाचं पद हे 19व्या क्रमांकाच्या पदापेक्षा दुप्पट आहे हे सिद्ध करायचे. राईट द सोल्युशन. T9 is equal to 0. This is given. Then what we have to show that 29th term is twice the 19th term. 29व्या क्रमांकाचं पद हे 19व्या क्रमांकाच्या पदाच्या दुप्पट आहे. समजा 19व्या क्रमांकाचं पद जर 10 असेल तर 29व्या क्रमांकाचं पद आपल्याला किती दाखवावं लागणार? 20 दाखवावं लागणार. दुप्पटीचा अर्थ लक्षात आलाय का? Then T9 is equal to, in the form of A and D, is A plus AD. Okay. So the ninth term is 0 is equal to A plus 8D. So from this given condition we have to find the value of A. 0 is equal to A plus 8D. So A is equal to plus 8D. Get in left minus 8D. So that is the value of A is equal to how many D? Minus 8D. कळायले का? A ची किंमत काढली आपण या दिलेल्या कंडिशन वरून. D च्या स्वरूपामध्ये A बरोबर काय मिळवलं आपण? -8D. आता 29व्या क्रमांकाचे पद काढू आणि 19व्या क्रमांकाचं पद काढू A आणि D च्या स्वरूपामध्ये आणि त्यामध्ये आपण काढलेल्या A ची किंमत पुटअप करू, ठेवून टाकू. सुरुवातीला 19व्या क्रमांकाचं पद T19 is equal to A plus how many D? A plus 18D. Okay? Then put the value of A. What is the value of A? How many D? Minus 8D plus 18D. Therefore, the 19th term, that is T9, is equal to minus 8D plus 18D is how many D? 10. Suppose this is equation number 1. 19th term 19व्या क्रमांकाचं पद किती मिळवलं? 10D. आता या D च्या स्वरूपामध्ये 29व्या क्रमांकाचं पद आपल्याला किती मिळवावं लागणार आहे? 20D. समजायले ना? म्हणजे आपोआप काय होईल? ते 29व्या क्रमांकाचं पद 19व्या क्रमांकाच्या पदापेक्षा दुप्पट होईल. Then T29 is in the form of A and D is A plus how many D? 28D. Right? Again put the value of A. Just we have to find out what is the value of A? Minus 8D. So that is equal to minus 8D plus 28D as it is. Therefore, 29th term, that is T29, is equal to minus 8D plus 28D is how many D? 20D. Suppose this is equation number 2. So 19th term is 10D and 29th term is 20D. Then what is the relation between these two terms, 19th and 29th term? 29th term is twice the 19th term. 29व्या क्रमांकाचं पद 20D मिळवलं, 19व्या क्रमांकाचं पद 10D मिळवलं, म्हणजे 20D हे 10Dच्या किती आहेत आणि कसे आहेत? दुप्पट आहेत ना? 10D च्या दुप्पट किती? 20D.
So from equation 1 and 2, from equations 1 and 2, from equation 1 and 2, the 29th term, the 29th term is twice the 19th term. The 29th term is twice the 19th term. ओके. तर या चॅप्टरमधील आपण पहिले 3 मुद्दे आणि त्या मुद्द्यावरील काही उदाहरणं सोडवायचा प्रयत्न केला. आता या चॅप्टरमधील एक शेवटचा मुद्दा आहे या एपीचं ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनचा अर्थ होतो उपयोजन, त्याचा वापर. जसं की तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मीन्स सायमल्टेनियस इक्वेशन्स, दुसऱ्या चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे ॲप्लिकेशन पाहिले. ॲप्लिकेशन हे कशाच्या स्वरूपामध्ये असतात, कुण्या उदाहरणाच्या स्वरूपामध्ये असतात, वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपामध्ये, आणि ते शाब्दिक उदाहरणं आपल्या नियत आणि दैनंदिन व्यवहारातील किंवा व्यवहाराशी संबंधित असतात. तर आता या शेवटच्या मुद्द्यामध्ये, शेवटच्या भागामध्ये आपल्याला एपीवरचे ॲप्लिकेशनचे काही शाब्दिक उदाहरणं केवळ या 2 सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करायचे. ओके. तर आज सर्वांनी शेवटच्या प्रॅक्टिस सेटमधील 3.4 मधील जे उदाहरण अवघड वाटतील ते कृपया मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर कळवले. आजच्या पिरियडला थांबू आपण, पुन्हा नंतरच्या पिरियडला पुढचा मुद्दा कंटिन्यू करू. ओके, थँक्यू, धन्यवाद.